नमस्कार, मैं अंजना और आप देख रहे हैं खाकी वर्दी। आइए रुक करते हैं आज की बड़ी खबर पर। वसई में दिन दहाड़े 1.5 करोड़ की चोरी। मकान मालिक को शौचालय में बंद कर चोरों ने किया घर साफ। मुंबई से सटे वसई में दिन दहाड़े 1.5 करोड़ की चोरी को चौंकाने वाली खबर सामने आई है। रक्षाबंधन के त्योहार में महिला अपने भाई के घर गई थी। राखी बांधने के लिए घर में एक ही बुजुर्ग आदमी था। चोरों ने मकान मालिक को शौचालय में बंद कर पूरा घर साफ कर दिया। इस घटना से इलाके में दहशत का माहौल है। आगे की जांच वसई मणिकपुर पुलिस कर रही है। सांगेल रॉबरी झाली होती, कशी आपण डिटेक्ट केली आणि कोण आहे आणि कशी केली होती रॉबरी? माणिकपूर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये काल दिनांक 11/8/2025 रोजी 298/2025 हा गुन्हा दाखल झाला होता। हा हाऊस रॉबरीचा गुन्हा आहे। या गुन्ह्यामध्ये एका 66 वर्ष वयाच्या वयोवृद्ध इसमास एका आरोपीने लुटले होते। त्याच्यामध्ये जवळपास 1.5 किलो सोनं म्हणजे 1,50,00,000 रुपयाचा मुद्देमाल त्या एका पुरुषाने घरात घुसून त्यांना विचारले की मी बाहेरून नवीन आलेलो आहे आणि या ठिकाणी मला खोली पाहिजे आणि त्यासाठी मला तुम्ही मदत करा असं सांगितलं आणि पहिल्यांदा प्यायला पाणी मागितलं आणि नंतर वॉशरूमला जाण्याची विनंती केली। तर त्यांनी त्या इस्माने त्याला वॉशरूम दाखवलं आणि तो वॉशरूममध्ये गेल्यानंतर वयोवृद्ध इस्मास सांगितलं की तुमचं वॉशरूम जे आहे ते लिकेज आहे। त्यानंतर त्या पुरुषांनी वयोवृद्ध इसम त्या ठिकाणी वॉशरूम बघण्यास गेले असता त्या इसमाने 27-28 वर्षाच्या त्याला त्या वॉशरूम मध्ये कोंडून टाकले आणि कोंडून टाकल्यानंतर बाहेर येऊन एका शोकेस मध्ये ठेवलेल्या 2 बॅगा ज्याच्यामध्ये जवळपास 1,50,00,000 रुपयाचा मुद्देमाल सोने आणि चांदी हा ठेवलेला होता। त्या 2 बॅगा घेतल्या आणि पसार झाला होता। पसार झाल्यानंतर त्यांनी माणिकपूरच्या जवळच वसई रेल्वे स्टेशनच्या आजूबाजूला एका झुडपामध्ये त्या बॅगा ठेवल्या आणि नंतर असं दिसलं की सीसीटीव्ही फुटेजमध्ये की तो एक महिला त्या ठिकाणी आली आणि त्या महिलेने त्या दोन्ही बॅगा घेतल्या आणि ती निघून गेली। आमच्या लोकांनी त्या पूर्ण परिसरामध्ये जे सीसीटीव्ही फुटेज होते ते चेक केले आणि त्यानंतर असं निष्पन्न झालं की हा जो इसम आहे तोच इसम ती महिला आहे। म्हणजे या महिलेने पुरुषाचा वेश धारण करून घरामध्ये आली आणि चोरी केलेली होती। अतिशय गंभीर गुन्हा होता। वरिष्ठांनी या गुन्ह्याची गंभीर दखल घेतली होती कारण या गुन्ह्यामध्ये त्या वयोवृद्ध इसमास काही इजा होण्याची देखील शक्यता होती, परंतु धर्म संयोगाने काही झालेलं नाही। नंतर त्या ठिकाणचे सगळे सीसीटीव्ही फुटेज आणि इतर तांत्रिक विश्लेषण याच्या आधारे आमच्या सेंट्रल युनिटचे पोलीस निरीक्षक